Today we see our last point of determinant, that is finding minor and cofactors of elements of a determinant of order 3. आता हे जे मायनर आणि कोफॅक्टर्स आहेत ते जनरली आपल्याला मॅट्रिक्स मध्ये इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी यूज करायचे, बट दॅट वी स्टडी इन डिटर्मिनंट, दॅट इज मायनर अँड कोफॅक्टर. आता बघू आपण, इफ द डिटर्मिनंट इज ऑफ ऑर्डर 3/3, that is a11, a12, a13, a21, a22, a23, a31, a33, a32, a33. म्हणजे आता इथे जे इलेमेंट्स लिहिलेले आहेत ते इलेमेंट्स त्यांच्या पोझिशननुसार, दॅट मीन्स एनी इलेमेंट ऑफ द डिटर्मिनंट aij इज एक्सप्रेस्ड ॲज aij, वेअर I इज रो नंबर of that element and j is column number of that element. That means this a11 means that element is in the first row first column. हा जो फर्स्ट वन आहे तो रो साठी आणि सेकंड वन आहे तो कॉलम साठी. हा फर्स्ट वन रो साठी, सेकंड टू कॉलम साठी. दिस इलेमेंट इज इन फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे इथे इलेमेंट आपण aij ह्या फॉर्म मध्ये लिहिले. नाउ वी सी हाउ टू फाइंड मायनर ऑफ दॅट इलेमेंट. मायनर ऑफ aij that we can define by finding the determinant by eliminating aij, ith row and jth column of that element. That means minor of that element is equal to aij is equal to, म्हणजे आता इथे जर आपल्याला aij इलेमेंटचा मायनर काढायचा असेल, दॅट इज फॉर एक्झाम्पल सपोज मायनर ऑफ a11 चा घ्यायचा असेल तर हा वन रो आणि वन कॉलम इलिमिनेट करून राहिलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा. a22, a23, a32, a33, दॅट इज इक्वल टू a22, a33 मायनस a23, a32. म्हणजे इथे छोटा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण बाय जनरल प्रोसेसने फाइंड केला. सपोज वी हॅव टू फाइंड मायनर ऑफ a21, second row first column, second row first column, then eliminate second row and first column, write the remaining determinant, that is a12, a13, a32, a33, then taking cross multiplication a12, a13 minus a33 minus a13, a32, whatever the answer, that is answer of this minor of a21. Suppose we have to find minor of a32 म्हणजे हा इलेमेंट थर्ड रो सेकंड कॉलम, बाय इलिमिनेटिंग थर्ड रो अँड सेकंड कॉलम, whatever remaining we write here a11, a13, a21, a23, then again taking cross multiplication a11, a23 minus a13, a21 is the minor of that element. मायनर म्हणजे काय, त्या इलेमेंटचा रो आणि कॉलम सोडून राहिलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा, दॅट इज दी मायनर ऑफ दॅट इलेमेंट. नाउ वी सी कोफॅक्टर ऑफ द इलेमेंट. आता आपण पाहिलं मायनर कसा फाइंड करायचा, आता आपण बघू कोफॅक्टर ऑफ एनी इलेमेंट. देन द सिंपल फॉर्म्युला इज, सपोज कोफॅक्टर ऑफ aij इज इक्वल टू -1 + i + j इंटू मायनर ऑफ दॅट इलेमेंट. म्हणजे कोफॅक्टर फाइंड करायचं असेल तर आधी मायनर फाइंड करायचा आणि मायनरला -1 i + j ने मल्टिप्लाय करायचा. i म्हणजे रो नंबर आणि j म्हणजे कॉलम नंबर ऑफ दॅट इलेमेंट. फॉर एक्झाम्पल सपोज वी हॅव टू फाइंड कोफॅक्टर ऑफ a11, देन वी राईट -1 + 1 + 1 1 + 1 अँड m11. म्हणजे इथे मायनर फाइंड करून त्याला -1 + 1 + 1 ने मल्टिप्लाय करायचं. Suppose we have to find cofactor of a33, then we write -1 + 3 + 3 m33 33, therefore we write -1 + 3 + 3 and then minor of that element. Suppose we find cofactor of a23, then we write -1 + 2 + 3 and minor of 2 3, म्हणजे त्या नंबरचा मायनर. आता आपण बघू याच्यावरती एक्झाम्पल्स, हाऊ टू फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ एनी डिटर्मिनंट.
Now we see example first. Find minors and cofactors of elements of the determinant 2 minus 1 3 1 2 minus 1 5 7 2. आता ह्या डिटर्मिनंट मध्ये जेवढे पण इलेमेंट्स आहेत त्या सगळ्या इलेमेंट्सचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. मग याच्यामध्ये 9 इलेमेंट्स आहेत तर 9 मायनर आणि 9 कोफॅक्टर आपल्याला इथे फाइंड करायचे. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राइट मायनर ऑफ A11. A11 म्हणजे फर्स्ट इलेमेंट, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला. देन we eliminate the first row and first column, that is 2 minus 1 7 2, that is equal to 4 minus 7 is equal to 11. आता लगेच ह्याचा आपण कोफॅक्टर काढू. मायनर आपण M11 ने डिनोट करतो आणि कोफॅक्टर C11. कोफॅक्टर ऑफ A11 that is equal to C11 is equal to minus 1 raised to 1 plus 1 and M11 that is minus 1 raised to 2. M11 आता आपण कॅल्क्युलेट केलंय, that is 11. minus 1 चा स्क्वेअर येणार 1 into 11 that is equal to 11. now we calculate minor of A12. A12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला इलेमेंट, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम काढून टाका. we get 1 minus 1 5 2 that is equal to 2 minus 5 that is equal to 7. then we calculate cofactor of A12 that we denoted by C12 is equal to minus 1 raised to 1 plus 2 and M12 that is minus 1 raised to 3. M12 is 7. minus 1 raised to 3 is minus 1 into 7 that is equal to minus 7. Now similarly we calculate the cofactors of remaining elements. And then minor of 1 3, that is minor of 1 3 is equal to 1 3 म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम काढून 1 2 5 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन -3. द कोफॅक्टर ऑफ 1 3 इज minus 1 raised to 1 plus 3 आणि मायनर ऑफ 1 3. मग minus 1 raised to 4 येणार. minus 1 चा फोर्थ पॉवर इज 1 1 into -3 is -3. मायनर ऑफ 2 1. 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 3 7 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 -21 -23. कोफॅक्टर ऑफ 2 1 that is -1 raised to 2 plus 1 minor of 2 1 that is -1 raised to 3. आन्सर -23. आता हा -1 raised to 3 3 म्हणजे -1 3 टाइम्स मल्टिप्लाय that is -1 minus minus plus means cofactor of A21 is 23. then minor of A22 second row second column काढून 2 3 5 2 2 3 5 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 minus 15 that is -11. now cofactor of A22 C22 is equal to -1 raised to 2 plus 2 minor of 2 2 -1 raised to 4 minor of 2 2 is -11. हा -1 raised to 4 येणार 1 1 into -11 is -11. आता तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला तर हे जे आपले कोफॅक्टर्स आहेत ते काढताना कंपल्सरी आपण I प्लस जे असं घेतो आणि I प्लस जे घेतल्यानंतर त्यांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन कधी इव्हन येते, एकदा इव्हन येते एकदा ऑड येते, परत इव्हन परत ऑड, म्हणजे असं अल्टरनेटली येत राहतं. देअरफॉर द आन्सर्स ऑफ दॅट कोफॅक्टर्स आर प्लस मायनस अल्टरनेटली साइंड. आता ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे -1 5 7 2 चे कोफॅक्टर फाइंड करू. त्याचे आन्सर्स येतील. -1 चा कोफॅक्टर असणार हा -1 चा कॉलम आणि रो सोडून 2 1 5 7 that is equal to -19. मग 5 चा कोफॅक्टर 5 चा मायनर येईल -5. त्याच्यानंतर 7 चा मायनर येईल 5 आणि 2 चा मायनर येईल पुन्हा 5. हे असे सगळे मायनस आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये विचारले, सगळे काढा म्हणून सगळे काढायचे. जर क्वेश्चन मध्ये फक्त कोणतेही विचारले असतील 3 4 तर तेवढेच फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. We see second example. Evaluate A equal to 2 3 5 6 0 4 1 5 7. Also find minors and cofactors of elements in the second row of determinant and verify -A21 M21 plus A22 M22 minus A23 M23 is equal to value of A. म्हणजे इथे आता आपल्याला 3 क्वेश्चन्स विचारलेत. पहिल्यांदा आपल्याला इव्हॅल्युएट म्हणजे ह्या डिटर्मिनंटचा आन्सर फाइंड करायचा, A ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर्स काढायचे फक्त सेकंड रो च्या इलेमेंटचे, म्हणजे फक्त 6
0 आणि 4 ह्या 3 इलेमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर. आणि त्याच्यानंतर हे रिलेशन व्हेरीफाय करायचं, म्हणजे ह्या रिलेशनचा आन्सर आणि व्हॅल्यू ऑफ एचं आन्सर सारखं येतं का हे चेक करायचं. मग आधी आपण पहिला घेऊ इव्हॅल्युएट, म्हणजे ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करू बाय अवर जनरल प्रोसेस. 2 - 3 5 6 0 4 1 5 -7 is equal to 2 0 -20 -3 -6 into 7 42 -4 plus 5 30 minus 0, that is equal to 2 -20 plus 3 minus 46 plus 5 into 30, that is equal to 2 into -20 -40, 3 into -46 is -138 and plus 5 into 30 is 150. -40 -138 is -178 plus 150. Now this minus plus, therefore take subtraction, that is answer 28. Sign of greater number -28. ही झाली व्हॅल्यू डिटर्मिनंटची. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू, दॅट इज वी हॅव टू फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ इलेमेंट्स इन दी सेकंड रो. म्हणजे सेकंड रो मध्ये जेवढे इलेमेंट्स आहेत त्यांचेच फक्त आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर्स फाइंड करायचे. नाउ वी फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ सेकंड रो. म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे मायनर सेकंड रो, म्हणजे A2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला, दॅट इज वी डिनोटेड बाय M21 इज इक्वल टू, हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम काढून टाका, -3 5 5 -7, दॅट इज इक्वल टू 21 -25 इज -4. देन वी कॅल्क्युलेट कोफॅक्टर, त्याचाच कोफॅक्टर घ्यायचा. कोफॅक्टर ऑफ A21 is equal to C21, that is -1/2 plus 1 M21 is equal to -1/3 into -4. आता -1/3 मायनस येणार, मायनस मायनस प्लस 4. देन मायनर ऑफ A22 M22, that is equal to, आता 2 2 म्हणजे हा सेकंड रो आणि सेकंड कॉलम काढून 2 5 1 -7, that is equal to -14 -5 is equal to -19. आता याचाच कोफॅक्टर घ्यायचा आहे. कोफॅक्टर ऑफ A22 is equal to C22 -1/2 plus 2 M22, that is equal to -1/4 into -19. आता -1/4 इवन म्हणजे हा +1 येईल, 1 into -19 -19. नाउ वी कॅल्क्युलेट मायनर ऑफ A23 म्हणजे सेकंड रो मधला तिसरा इलेमेंट, सेकंड रो थर्ड कॉलम. वी राइट 2 M23 is equal to 2 -3 1 5, that is equal to 10 -3 is equal to 13. Now we calculate cofactor of that same element. Cofactor of A23 is equal to C23, that is -1/2 2 plus 3 and minor 13. -1/2 2 plus 3 is 5, that is -1. ऑड नंबर येतोय, ऑड नंबर पॉवरला असला की तो -1च राहणार. -1 into 13 is -13. म्हणजे आता इथे नाउ वी कॅल्क्युलेट आवर थर्ड क्वेश्चन. याच्या आधी आपण दोन सॉल्व्ह केले. पहिला इव्हॅल्युएट म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, दॅट वी गेट -28. देन वी फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ सेकंड रो. फक्त सेकंड रो मधल्या इलेमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर घेतले. आता थर्ड इक्वेशन हे व्हेरीफाय करायचे, म्हणजे ह्यांचा आन्सर व्हॅल्यू ऑफ ए येतं का ते चेक करायचं. -A21 ए स्मॉल घेतला तर तो इलेमेंट असतो, M म्हणजे त्याचा मायनर, आणि सी जर असेल तर कोफॅक्टर. मग A21 म्हणजे तो इलेमेंट घ्यायचा आहे 6. M21 म्हणजे ह्या इलेमेंटचा आपण मायनर कॅल्क्युलेट केलेला आहे, दॅट वी गेट -4 प्लस A22 म्हणजे हा सेकंड इलेमेंट 0, आणि 0चा आपण मायनर कॅल्क्युलेट केलाय, दॅट इज इक्वल टू -19. -A23 म्हणजे हा थर्ड इलेमेंट 4, आणि आपण 4चा मायनर कॅल्क्युलेट केलाय, दॅट वी गेट 30. नाउ वी कॅल्क्युलेट मायनस मायनस प्लस 6 into 4 24 minus 0 minus 4 into 30, that is 52. 24 minus 52 is -28, and we know the value of that determinant is also -28. Therefore we write here value of A.
That means our third result verified. The equation is equal to value of A.